आता मी स्वतः दादरला कामाला आहे। मी इकडनं रोज प्रवास करतो। उद्या मला काही झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? मला वाटतं BMC आणि रेल्वे प्रशासनाला अशी एक बातमी पाहिजे भविष्यात की चालत्या लोकल ट्रेनवर होर्डिंग पडून हजारो लोकांची मृत्यू झाली म्हणून। एका बाजूला पश्चिम रेल्वेचे रूळ, दुसऱ्या बाजूला रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक आणि मधोमध असलेले हे दोन महाकाय होर्डिंग्स। हे दृश्य आहे मुंबईतल्या चर्नी रोड परिसरातील। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरातल्या महाकाय होर्डिंग्सचा मुद्दा ऐरणीवर आला। नियम मोडीत काढून अधिक आकाराचे होर्डिंग्स जिथं जिथं आहेत त्यांना मनपाकडून नोटीस पाठवण्यात आली। त्यात चर्नी रोड स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाण्याच्या मार्गावरच असलेल्या या दोन मोठ्या होर्डिंग्सचाही समावेश आहे। समोरच असलेली गिरगाव चौपाटी आणि वाऱ्याचा वेग लक्षात घेता घाटकोपर सारख्या घटनेला हे निमंत्रण तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतो। आता मी स्वतः दादरला कामाला आहे। मी इकडनं रोज प्रवास करतो। उद्या मला काही झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? माझ्या आई वडिलांना प्रश्नाची उत्तर कोण देणार आहे? कारण का हा शेवटी जीवाला धोकाच आहे। मी असेन किंवा कदाचित इकडचे हजारो लाखो लोक असतील जे इकडनं रोज प्रवास करतात। जर हे होर्डिंग कोसळलं तर ह्याचं उत्तर कोण देणार? मी इकडे बघू शकता, आपल्या इकडे मागे होर्डिंग लागलेत। गेल्या महिन्यामध्ये जेव्हा घाटकोपरला एक अपघात झाला होता होर्डिंगवरनं, त्याच्यामध्ये बरंच नुकसान झालेलं। इकडनं तुम्ही बघू शकता की प्रवासी इकडनं चालत येतात आहेत। जर हे होर्डिंग पडलं, इकडे बाजूला चौपाटी आहे, वादळाने जर होर्डिंग पडलं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? गिरगावमध्ये असलेल्या आम्ही गिरगावकर टीम कडूनही या होर्डिंग्सवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मला वाटतं BMC आणि रेल्वे प्रशासनाला अशी एक बातमी पाहिजे भविष्यात की चालत्या लोकल ट्रेनवर होर्डिंग पडून हजारो लोकांची मृत्यू झाली म्हणून। मला वाटतं हे घाटकोपरची एवढी घटना झाल्यानंतर सुद्धा BMCने अनधिकृत जे होर्डिंग आहे त्याची एक लिस्ट काढली आहे ज्यावर हे दोन्ही होर्डिंग आहे। मला वाटतं BMC आणि रेल्वे याच, जसं मी सांगितलं, याच बातमीसाठी हे लोक थांबले आहेत की काही ना काही ऍक्सिडेंट घडला पाहिजे आणि परत मुंबईची परत चर्चा देशभरात झाली पाहिजे। पुढच्या 1 आठवड्यात या होर्डिंग काढले नाही जाईल तर आम्ही BMC ऑफिसरकडे जाऊन आम्ही प्रश्न विचारणार आहे। आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पालिकेकडून नोटीस मिळालेल्या 45 होर्डिंग्स पैकी 29 होर्डिंग्स अजूनही हे मुंबईत जैसे थेच आहेत। चर्नी रोड स्थानक परिसरात असलेलं हेही होर्डिंग त्याचाच भाग असून 100 बाय 30 फुटांचं हे होर्डिंग आहे, जे रेल्वेच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे मुंबई पालिकेकडून या संदर्भात रेल्वे प्रशासनालाही नोटीस पाठवण्यात आली आहे, पण त्यावर पश्चिम रेल्वेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। आता पालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील चढाओढीतून दुर्घटनेला निमंत्रण मिळू नये म्हणजे मिळवलं। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, चर्नी रोड।